शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? तर आज आहे संडे. तर आज आपल्याला संडे स्पेशल काहीतरी रेसिपी बनवायची आहे, कारण श्रावण चालू असल्यामुळे काही आपल्याला दुसरं बनवता येत नाही. तर ते लक्कीची मस्ती बघा चालू आहे कशी. तर आता काम वगैरे सगळं आवरलेलं आहे. लास्टला मशीन लावलेलं आहे. लास्टला मी मशीनचं काम ठेवते. कम्फर्ट वगैरे टाकलं आहे. तर आता इथे संडेचे बनवत आहे नाश्त्याला पोहे. तर छान असे गरमागरम पोहे बनवणार आहे नाश्त्यासाठी. आणि चहा, मी काय सकाळी चहा पिलेले. तर ते बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता घेतलेला आहे. पोहे वगैरे धुवून घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये आपल्याला आपलं जिरं, मोहरी आणि थोडीशी हळद टाकायची. आणि मी सेंधव मीठ वापरत आहे. पहिल्यांदा शेंगदाणे वगैरे भाजून घ्यायचे आहेत, पण मी ते विसरले भाजायला. त्यामुळे मी नंतर ह्या तेलामध्येच शेंगदाणे टाकलेले आहेत. आधी भाजून घेतल्यावर कसं कुरकुरीत लागतात. नंतर कांद्यासोबत वगैरे टाकले की मग ते शेंगदाणे असे चेंबक लागतात. पण आता मी ते विसरलेली म्हणल्यावर असं केलेलं आहे. तरी ते पोहे पण आपले बघा मस्त चमचमीत तयारच आहेत. पूर्ण काही रेसिपी दाखवलेली नाही, कारण पोहे सिंपल साधा सर्वांच्याच घरी बनणारा नाश्ता आहे. त्याची काय रेसिपी दाखवायची म्हणून मी काय दाखवलेली नाही. तर ते तयार झालेले आहेत. आता बाहेर पाऊस छानपैकी पडतोय आणि मस्त असे आपल्या घरात गरमागरम पोहे. आता नाश्ता वगैरे करून घेते, मग तुम्हाला भेटते. आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे. पाऊस काही कमीच नाही आहे बघा, किती पाऊस चालू आहे. तुमच्या इकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडे तर मुंबईला भरपूर पाऊस चालू आहे. तर आज आपल्याला संडे स्पेशल बनवायचा आहे मिरचीचा ठेचा. तर इथे मिरचीचा ठेचा बनवायचा आहे. कडे वगैरे ठेवले, दूध तापाय ठेवले. आणि ह्या भाज्या सर्व मला गावावरून आलेल्या आहेत. ह्या भाज्या सर्व माझी बहीण घेऊन आलेली आहे. गावावरून येताना आईने मिरच्या दिलेल्या आहेत. आणि त्यात एकच मिरची पिकलेली बघा, किती कलर लाल लाल असा दिसतोय तिचा बघा. आणि ह्या मिरच्या काय जास्त तिखट नाही आहे त्या गावच्या. इथे जी मिरची आपल्याला काळी भेटते ना ती वेगळी, ती खूप तिखट असते. आणि आमचं सांगली स्पेशल काळे हुलगे, काळा पावटा, दोडके वगैरे आणलेले आहेत. वांगी वगैरे भरपूर सारं आणलेलं. मी जरा शेजारी वगैरे वाटलं. आणि ते देशी भेंडे, ड्रॅगन फ्रूट आणलेत तिने. आणि दोडके वगैरे आणलेले. ह्याच्यामध्ये अंडी दिलेले आहेत. देशी अंडे आहेत आपली गावठी. आता श्रावण आपला संपतोय, मग श्रावण संपलं की अंडी वगैरे बनवायची. तर आता इथे डायरेक्ट मिरची थोडीशीच घेतलेली, जास्त काय बनवत नाही खरडा, कारण माझं लसूण संपलेलं आहे. तर लसूण आणायसाठी संध्याकाळी जावं लागेल. मग थोडासा लसूण होता तोच त्याच्यामध्ये टाकलं. शेंगदाणं वगैरे टाकून छानपैकी मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं. आणि छान असं मस्त बघा आपल्या मिरच्या तडतडत आहेत त्याच्या तेलामध्ये. बारीक गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. आणि गरम गरमच कुटायचं आहे ते. पाऊस तरी बघा काय कमी व्हायचं नावच घेणं झालं आहे. भरपूर पाऊस आहे. काय करायचं, तर दूध पण तापवत आहेत. लक्कीचं काय चाललं आहे बघा इथे. लक्कीची चालले साफसफाई बघा. आणि टी व्ही लावले. टी व्हीला बातम्यामध्ये आज बघा, आज शेवटच्या श्रावणी सोमवार अशी न्यूज आलेली आहे. आज लागचा सोमवार आहे. तर इथे बघा आता आपला संडे स्पेशल रेसिपी तयार आहे, मिरचीचा ठेचा. तर व्हिडिओ कसा वाटला आजच्या पुरता एवढाच आहे. कमेंटमध्ये सांगा.